बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी काल रात्री उशिरा महापौर बंगल्यावर बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं आज चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे आणि या बैठकीत उद्धव ठाकरेही कोणता मार्ग काढू न शकल्याने संप सुरूच राहणार असल्याचं शशांक राव यांनी सांगितलं. बेस्टच्या संपात विद्युत पुरवठा विभागही आजपासून सहभागी होणार आहे आणि या संपाला द इलेक्ट्रिकल युनियननं पाठिंबा दिल्यानं या संघटनेचे 6,000 कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा संप अजून चिघळणार आहे. बेस्ट संपाविरोधात अॅडव्होकेट दत्ता माने यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. बेस्टचा संप बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी दाखल केला असून या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. बेस्टच्या संपाचा आजचा तिसरा दिवस असून आता मुंबईकर या संपाला कंटाळलेले आहेत. रिक्षा टॅक्सीनं रोज जाणं आम्हाला परवडत नाही, त्यामुळे बस लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती मुंबईकर करतायत. आघाडी संदर्भात येत्या काही दिवसात प्रफुल्ल पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर येत्या 8 दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बैठक होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे युती होईल असा आशावाद केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजप जर एकत्र आल्या तर आरपीआयला लोकसभेच्या 2 जागा मिळाव्यात आणि जर वेगवेगळे लढले तर आरपीआयला लोकसभेच्या 4 जागा मिळाव्या अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत तुमच्या काही सूचना असतील तर स्वागत आहे असं म्हणत आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वसई विरारमध्ये भाकरी आणि पाणीपुरी बनवण्याच्या कारखान्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे. एफडीएचे सारे नियम धाब्यावर बसवून सर्रास घाणीच्या साम्राज्यात पदार्थ बनवून लोकांना पोहोचवले जात आहेत. अतिशय दुर्गंधीयुक्त परिसरात खाकरा आणि पाणीपुरी बनवून वसई विरारसह मुंबई परिसरात विकले जातात. खाकरा बनवण्याच्या कारखान्यात तर आजूबाजूला पूर्णपणे दुर्गंधी आहे, तर दुसरीकडे पाणीपुरीवाला एकदम काळ्या तेलात ही पाणीपुरी तळत आहे. भट्टीच्या बाजूला पडलेलं तेल त्याच ठिकाणी पाणीपुरीचं पीठ ठेवलं जात आहे. लादीवर ठेवलेलं पीठ तेच काळ्या तेलात तळून त्याची विक्री करण्यात येते. नवी मुंबईतल्या नेरूळ येथील मेरिडियन अपार्टमेंटमध्ये रात्री 11च्या सुमारास 14व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. सुदैवानं फ्लॅटमध्ये कोणी नसल्यानं जीवितहानी टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतून सर्वांना बाहेर काढत अथक प्रयत्न करत 2 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे. अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत जखमी झालेल्या 2 वरिष्ठ नागरिकांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या वर्षी डिसेंबर 17 तारखेला ही आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केडीएमटीच्या खासगीकरणाचे वारे वाहू लागले आणि त्यामुळे येत्या वर्षात खासगीकरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. गरोदर मादेश्वानाच्या पोटावर लाकडी काठीनं जबर मारहाण केल्यानं गर्भातच पिल्ल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. मुंबईहून पळालेला आणि गेली 30 वर्ष विदेशातच असलेल्या गँगस्टर गुरु साटमच्या टोळीला मुंबई पोलिसांनी खिंडार पाडत त्याचा महत्वाचा साक्षीदार कृष्णकुमार बाळकृष्ण नायर उर्फ केविन नायरला अटक केली. भारतातून हाँगकाँगला वळवण्यात आलेले पैसे केविन हवालामार्गे गुरु साटमपर्यंत पोहोचवायचा. केविनला केरळमधून पोलिसांनी अटक केली. केविनच्या अटकेनंतर गुरु साटमची मुंबईसह आसपास परिसरातील सर्व ठिकाणे आता पोलिसांच्या रडारवर आली. केविनच्या चौकशीतून गुरु सध्या दक्षिण आफ्रिकेत लपला असल्याचंही उघड झालंय. वसईत स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पालघरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या टीमने छापा मारून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि यामध्ये 4 जणांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 2 जणांना अटक झाली आहे तर 2 जण फरार आहेत. नवी मुंबईत बेकायदेशीर सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरीवर गुन्हे शाखेने धाड टाकत 8 जणांना अटक केली. या धाडीत 10 कम्प्युटर, 56 हार्ड डिस्क, 6 लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर तरी आता सेनेने लाचारी सोडावी. एकीकडे सत्तेत बसून मलिदा खायचा, शिव्या द्यायच्या, पण सत्ता सोडायची नाही, ही कोणती पद्धत असं म्हणत सेनेला आता स्वाभिमानच शिल्लक राहिलाय का असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे.
99 अखिल भारतीय नाट्य संमेलन नागपुरात होणार असून विदर्भातील नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे. 1985 नंतर नागपूरला नाट्य संमेलनाचा मान मिळाला असून हे संमेलन कविवर्य सुरेश भट सभागृहात 22 ते 25 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी असणार आहेत, तर स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत. ज्याप्रमाणे 98 नाट्य संमेलन एका वेगळ्या रंगात पार पडलं, त्याचप्रमाणे हे आयोजनही आपल्या वेगळेपणासाठी ओळखलं जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आल्यानंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी कोण पार्थ पवार असा खोचक प्रश्न विचारत पवारांना आव्हान दिलंय. केवळ मागासवर्ग मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी दिली गेली नसल्याचा गंभीर आरोप पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केलाय. 2014 निवडणुकांपूर्वी आरक्षणाला पापकी योजना म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा गेल्या 4.5 वर्षातलं अपयश झटकण्यासाठी केलेला खटाटोप आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यांनी दौंडमध्ये ही टीका केली आणि त्यावेळी त्यांनी 2014च्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदींनी आरक्षणावरून केलेल्या भाषणाची क्लिपच पत्रकारांना दाखवत आता कुठे गेली पापकी योजना असा सवाल उपस्थित केलाय. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी विभागातील निरीक्षक, अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवसाचं सरकार विरोधी आंदोलन केलं. नॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल एक्साइज या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशभरातील आंदोलनात 100% कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. पुण्याच्या सत्र न्यायालयाने सामूहिक बलात्कार प्रकरणी पहिल्यांदाच एका महिलेसह 3 नराधमांनाही 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. पिंपरीतील वाकड पोलीस स्टेशन समोरच पोलिसांना कोयत्यानं आणि काठीनं बेदम मारहाण करण्यात आली. जमावाच्या हल्ल्यात पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर गंभीर जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी गेले असता हा प्रकार घडलाय. ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पकडून सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 803 किलो गांजा जप्त केला असून 2 जणांना अटक केली. पुण्यात केलेली ही आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे आणि गांजाची किंमत 70 लाख रुपये एवढी आहे. पुण्यात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार बासरीवादक पंडित केशव गेंडे यांना प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये, शाल आणि पुष्पहार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आपलं 1 महिन्याचं वेतन गेंडे यांना दिलं. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं थाटात उद्घाटन झालं. प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना खास पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नाशिकमध्ये म्हाडाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. आज भाजपच्या होणाऱ्या बैठकीत शिवसेना कोणत्या थरावर राहणार असं म्हणत त्यांनी भाजप सेना युतीबाबतचं गुण कायम ठेवलंय. या कार्यक्रमात भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक कोपरखळा बघायला मिळाला. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत तसंच भाजप नेते मधू चव्हाण यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेल्या राजकीय फटकेबाजीमुळे उपस्थितांची मात्र चांगली करमणूक झाली. नवीन नाशिकमधील राज्य संभाजी क्रीडांगणाचे भूमिपूजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया खेलो या योजनेअंतर्गत 6 कोटी रुपये मंजुरीतून हे क्रीडांगण तयार होणार आहे. नाशिकमध्ये साईबाबांच्या भंडारात एक अनोखं पातेलं नाशिककरांना बघायला मिळालं आणि या पातेल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे पातेलं 4 फूट उंच आणि 7 फूट रुंद असून शुद्ध पितळेपासून बनवलंय आणि हे पातेलं उचलून बाजूला ठेवण्यासाठी 10 ते 15 लोक लागतात. गेल्या 43 वर्षांपासून हे पातेलं अखंड सेवा देत आहे. 700 किलोची भाजी साईबाबा भंडाऱ्यासाठी यात बनवली जाते. जवळपास 6 ते 7 हजार भाविक जे आहेत ते जेवण करू शकतात. देवांग जाणी यांच्या कुटुंबाने आजही ते पातेलं सांभाळून ठेवलंय.